वायू प्रदूषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे। मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावत होता। शहरातील वायू प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। त्यातीलच एक म्हणजे कोळसा चालणाऱ्या तंदुरी भट्ट्या बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत। 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदुरी भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे। तंदुरी रोटी चिकन हे खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहेत। कोळशांच्या भट्टीत तंदुरी भाजली जाते, मात्र आता मुंबईकरांना तंदूर रोटी खाता येणार नाही। कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा CNG, PNG, LPGचा वापर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत। तसंच तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे। आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे। सर्व बेकरी चालक, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना 8 जुलैपर्यंत कोळसा तंदुरी भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे यापुढे खवय्यांना तंदूर रोटी, नान आणि चिकन खाता येणार नाहीत। तसेच मुंबईची ओळख असलेला वडापाव देखील हरवणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पालिकेने बेकरी चालकांना देखील नोटीस बजावली आहे। बेकरीत प्रामुख्याने पाव भट्टीत भाजले जातात, त्यामुळे बटाटवड्यांसोबत दिल्या जाणाऱ्या पावाची ओळख हरवणार का अशी भीती खवय्यांकडून व्यक्त केली जात आहे। मुंबईत गेल्या काही वर्षात प्रदूषणात वाढ झाली आहे। विशिष्ट बांधकामाची धूळ आणि बेकऱ्यांसह ढाबे, हॉटेलमध्ये जळणासाठी वापरले जाणारे लाकूड आणि फ्लायवूड मधून मानवी शरीरासाठी घातक असलेला विषारी वायू बाहेर पडत आहे। त्यामुळे या भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे। पालिकेने केलेल्या झाडाझडतीत मुंबईत सुमारे 300 बेकऱ्यांमध्ये जळणासाठी लाकूड, प्लायवूड सारखे पदार्थ वापरले जात असल्याचे समोर आले आहे। मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाबा चालकांची संख्या 1000च्या पुढे असून बहुतांश चालक हे विद्युत उपकरणाचा वापर करतात। मात्र काही ठिकाणी अजूनही कोळसा भट्टीचा वापर केला जातो। त्यामुळे महापालिकेने याची दखल घेतली असून रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाणार आहे।